इंद्रा ह्याच्यावर भात टाकायचा आहे.
Hare
देवासानि धर्माणि प्रथमान्यासन् देवनागं महिमानं सत्यपूर्वे साध्या सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यमहाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याये सार्वभौमं साराविषम् आन्तारापराधात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकरायति तदभ्येष श्लोको विहितो ममतत्परेशारो मर्दस्यावसनग्रहे आविष्टस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदैति सर्वदा योगदुधाकरावा जे कारणी देवमाता पडावा ते सुनको गुणवन्तानन्ता रघुनायका महागणेशा रघुवीर समर्थ श्रीरत्नेश्वर महाराज की जय। मंगलमूर्ति आमचे युट्यूबर्स सर्व्हिस साकार करीत उपस्थित आहेत। गोंदवली गावचे युवा
युट्यूबला सुधाकर सहदेव सुरवे 1000, सौ रुचिता सुरेंद्र विचारे, सुरेंद्र दत्त विचारे यांच्याकडून 1100 रुपये, वसंत लक्ष्मण सरवंदे 202 रुपये, सकाराम सीताराम रुपये 27 रुपये. हे गेली कित्येक वर्ष 3-4 वर्षांपूर्वी या ठिकाणी या मंदिराची जी विद्युत रोषणाई आहे ते त्यांच्याकडून या ठिकाणी केली जातं आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आर्थिक स्वरूपात देण्यात गेलेले 501 रुपये. प्रकाश गणपत जाधव 151 रुपये, वेदांत विश्वास निलवकर 101 रुपये. त्या वास्तूची प्रसन्नता असते. ही प्रसन्नता प्रत्येक गोष्टीमुळे फुलत असते किंवा ती प्रसन्नता किंवा तो भक्तिभाव ज्यामुळे आपल्या रंध्रात अर्थात आपल्या शरीरात पसरत असतो. प्रत्येक वर्षी अगदी भक्तिभावनेतून आपली कला साकारत अश्लेश्वर मंदिर सुशोभित करणारे हे महेश पवार बंधू यांची कला आपल्या या कार्यक्रमाची सुशोभित वाढवत असते. त्यांचा सन्मान करणं ही आमच्यासाठी खरोखरच एक आदराची भावना आहे. आपल्या गावाचे सरपंच माननीय सुभाषी साखरकर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. अगदी निस्वार्थ भावनेतून आम्हाला प्रत्येक वेळी मारलेल्या हाकेला साथ देणारे आणि अगदी स्वतःचे मन गुंतवून आपली कला ओतणारे श्री अश्लेश्वरा चरणी अर्पण होणारे हे पवार बंधू चांदोरचे आहेत. मात्र अगदी रुण गावातील असल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या सहकार्याची जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि तोच आम्ही या छोटेखानी समारंभातून पार पाडत आहोत. यानंतर वाणी प्रमुख दशरथ जाधव यांना मी विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यासाठी सचिन सरवंदे यांना विनंती आहे की त्यांनी श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि धनगरवाडी वाडी प्रमुख जाणू झोळे मान्य जाणू झोळे यांचा सन्मान करते. प्रदीप मोरे यांना मी विनंती करेन की आपण पुढे त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर संजय सरवंदे. स्वागत समारंभ संपत असताना एक अत्यावश्यक सूचना आहे ती ही की अश्लेश्वर दिनदर्शिका मागील वर्षी आपण गुरुपौर्णिमेला त्याचं प्रकाशन केलं होतं. यावर्षी थोडासा वेळ आम्ही घेत आहोत आणि देवदिवाळीला श्री अश्लेश्वर दिनदर्शिका आपल्या घरामध्ये येईल याचं दिनदर्शिका समितीतर्फे मी आपल्याला आश्वासन देतो, अर्थात सूचना करतो. नक्कीच या देखील आपण आपलं बहुमूल्य सहकार्य करायचं आहे. हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपवतोय आणि लगेचच आपण जातोय ते मनोरंजनाचा कार्यक्रम गावडे आंबेरीतील मुक्ता आविष्कार पाहण्यासाठी आपण सगळेच जण आतुर आहोत. या कार्यक्रमाकडे वळतोय. तत्पूर्वी स्टेजवरती जे मान्यवर बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाण्यावर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर कृपया क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो. तसंच एक अंतिमता विनंती करतोय की महाप्रसादाची व्यवस्था जवळपास संपत आणलेली आहे. एक 10 ते 15 मिनिटांसाठी शेवटचं ही व्यवस्था चालू राहील आणि त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी जे आता भाविक मंदिरामध्ये आलेले आहेत किंवा महाप्रसादाच्या अजूनही कोणी बाकी राहिलेले असेल त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे ही विनंती राहील. धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाचं फक्त अर्थातच ज्या आजच्या दिवसाचा शेवटचा कार्यक्रम आहे हा गावडे आंबेरे यांचा नृत्य आविष्कार मी सारी सूत्र त्यांच्या हातामध्ये देत आहोत आणि त्यांच्याकडून आपण प्रतीक्षा करूया. लवकरात लवकर हा कार्यक्रम चालू होईल. धन्यवाद.
5, 4, 3, 2, 1. धन्यवाद रसिक हो. या बाल कलाकाराचे 10 मिनिटं रसिक आवडलं ना तर नक्की टाळा वाजवा. माऊलीच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती. या तिन्ही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आदरणीय प्राध्यापक नितीन बाणगुळे पाटील सर याचा मान राखून मी शिवभक्त वैभव नाटेकर आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती ज्या मातीनं शिवशाहीचं 750 वर्षापूर्वीचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य पाहिलं.
याच मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथं जन्म दिला, इथंच मासाहेब जिजाऊ बागडला, इथंच शहाजीराजे रमले आणि ही स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर जाऊन एका दिव्याच्या रूपात प्रकटली. तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे. खर तर सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती पाठीशी असताना समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. खर तर इतिहास घडवणारे माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारे माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले ही आमची शोकांतिका आहे. खर तर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे, खर तर ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या ऐल तीराचा, भक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुंकुम करंडकाचा धगधगत इतिहास सोबत घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताड्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पळूला होता निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कस दिल यवनां पुढे मराठा दिल व्याकुळ झाला होता आणि अशाच वेळी घुमला एक विंदा लोळ सह्याद्रीच्या दराखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जागे होते ते उभे झाले, उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फतेच्या इशारतीने उडू लागली आणि तब्बल 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम मराठी माणूस पण एकवटले जाऊन त्या हातावर गर्दन पेलून उभा राहिलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन शिवकल्याण राजा शिवा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्मणाकृत राजकारण पुरंदर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य अवतरलं. कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये उभा राहिलं. शिवबा ही सगळं उभा करता झाला. त्या हातामध्ये तलवार घेऊन नाही, या माणसानं हातामध्ये पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला. माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली या माणसानं. शेताच्या बांधावर पाखरांना गोफणीने भरभरून लावत असताना याच शिवबानं उभा केलं. त्याच शेतकऱ्याला पण हातामध्ये 30 गोफण घेऊन पण पाखर हाकलेलं नाही. या जमिनीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हाकलून देण्यासाठी आणि मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये बळकटी आली. आणि ज्या अर्थी आपण या शेताचं राखण करू शकतो त्या अर्थी आपण या मातीचंही राखण करू शकतो. शिवबा चुलीपर्यंत पोहोचला, घरापर्यंत पोहोचला, दारापर्यंत पोहोचला. माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसानं. आजही इथं जन्मलेल्या आपल्या मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. जणू जन्मतःच इथली माती त्याच्या भाळावर शिवछत्रपतींचं नाव कोरूनच ठेवते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या ओटातून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. आज प्रचंड जनसमुदाय इथे समोर आहे. ते शिवछत्रपतींचा नामघोष माझ्या मुखातून चालू आहे. पण याच्या पाठीमागे नेमकं काय? शिवछत्रपतींनी आयुष्यामध्ये एकच वसा जोडलाय, तो वसा आहे माणूस जोडण्याचा. मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. मुलगा आणि वडील होते, वडिलांना काहीतरी काम करायचं होतं, मुलगा काम करू देत नव्हता. वडिलांना कळून चुकलं, मुलाला कुठल्या तरी कामामध्ये गुंतवल्याशिवाय मुलगा आपल्याला काम करू देणार नाही. समोर एक जगाचा नकाशा पडला होता, वडिलांनी हातात घेतला, टळा फाडला, 10 ते 12 तुकडे नकाशाचे केले आणि मुलाच्या हातावर ठेवले. जोपर्यंत संबंध जगाचा नकाशा जोडून होत नाही तोपर्यंत माझ्याकडे यायचं नाही. वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा ते पाऊण तास लागेल आणि तेवढ्या वेळात आपलं काम उरकून पूर्ण होईल. वडील कामाकडे गेले, पण काय आश्चर्य, वडील कामाकडे पोहोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला. वडिलांना आश्चर्य वाटलं, इतक्यात कसं काय जमलं याला. न राहून वडिलांनी विचारलं, बाळा इतक्यात कसं काय जमलं तुला. मुलानं छानसं उत्तर दिलं, बाबा तुम्ही ज्या जगाच्या नकाशाचे तुकडे माझ्याकडे दिले होते त्या तुकड्यांच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, उलटून बघितलं, जग आपोआपच जोडलं गेलं होतं.
आज या ऋण ग्रामस्थ मंडळाने एक एक माणूस जोडलाय. आजचा दिवस उलटू द्या, उद्या जग जोडलेलं तुम्हाला याच देही आणि याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं संस्काराचं वारं आमच्या अंतःकरणामध्ये आलं कुठून? शिवछत्रपतींचं नामघोष आमच्या काळजामध्ये कोरलं कुठून? 350 वर्ष झाली आजही शिवछत्रपती आमच्या सिंहासनावर अधिराज्य करत आहेत. परवा मुंबई गोवा हायवे मार्गावरती लहान मुलगा आणि त्यांचा 2-2.5 वर्षाचा लहान मुलगा हिरो होंडा गाडीवरून चालले होते. पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याची रिपरिप वाढत होती, हिरो होंडा गाडीचा वेग वाढत होता आणि अचानक भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि डोळ्याचं पातं लावताच तोच या ट्रकने हिरो होंडा गाडीला धडक दिली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यावर एक विदीर्ण वातावरण पसरलं. मैदान आक्रोश किंकाळाने भरून गेलं. क्षण 2 क्षण काय होते जाणवे ना. बायको कशी शुद्धीवर आली. नवरा कुठे आहे, मुलगा कुठे आहे शोधू लागली. तिची नजर वळाली, ट्रककडे गेली, ट्रकच्या चाकाखाली गेली आणि एक आर्त किंकाळी मारली. काळीच फालून टाकणारं दुःख तिच्या ओराशी आलं होतं. नवरा ट्रकच्या चाकाखाली गेला होता, डोक्यावरून चाक गेलं होतं, मेंदूचा चेंदा मेंदा झाला होता. ते काळीच फालून टाकणारं दृश्य तिने बघितलं आणि गुडघ्यात डोकं खुपसून ढसढसा रडायला लागली. अश्रूंचा अभिषेक करू लागली. आणि ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो माझा पती गेला, पण ज्याच्यासाठी मला जगायचंय तो माझा मुलगा कुठे आहे? तिची नजर वळाली, मुलाकडे गेली. मुलगा खड्ड्यातून धडपडून उभा राहत होता. आई ठीक आहे बघितलं, पण बाप, रक्तात व्हायलेला बाप बघितला आणि भयान वेगानं आईच्या कुशीत जाऊन ते मूल विसावलं. दोघंही ढसढसा रडू लागले, अश्रूंचा अभिषेक करू लागले. तेव्हा त्या माऊलीला जाणीव झाली, जसा माझा पती गेलाय तसाच या मुलाचाही पिता गेलाय. दुःख तर दोघांचंही सारखंच आहे. पण यावेळी या मुलाने फक्त मला एकदाच आई म्हणून हाक मारावी, फक्त एकदाच आई म्हणावं. मी समजेन माझ्या जगण्याचा आयुष्याचा आधार माझ्या सोबत आहे. मुलाच्या खांद्याला धरलं, गदा हलवलं. बाळा फक्त एकदाच आई म्हण, फक्त एकदाच आई म्हणून हाक मार. पण मुलाच्या तोंडातून आई शब्द बाहेर पडत नव्हते. लाख कोशिश केले, लाख प्रयत्न केले, पण मुलाच्या तोंडातून आई शब्द बाहेर पडत नव्हते. त्या माऊलीला वाटलं आज नाही उद्या आपलं पोरगं बोलेल, परवा बोलेल. 1 महिने 2 महिने 2 ते 2.5 वर्ष निघून गेले. पोरगं मूकच राहिलं. एके दिवशी ती माऊली त्या आपल्या मुलाला घेऊन एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेली होती. रंगमंचाच्या समोरच्या खुर्च्यावर स्थानापन्न झाली. रंगमंचावर एक कार्यक्रम झाला, नाच झाली, गाणी झाली, नाटक झाली. मुलगा नुसत्या किलकिल्या डोळ्यांनी बघत होता आणि त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवलं गेलं. छावणीचं दृश्य दाखवलं गेल्याबरोबर मुलगा इतिहासामध्ये शिरला. समोर आला आमचा तानाजी, हातामध्ये लकलकती सामशेर घेतलेला, पाठीचे मावळे होते, हर हर महादेवचा गजर करीत असणारे. मुलाने टुमकीशी खुर्चीवरून उडी मारली, हात घट्ट झाले, मुठी सावल्या साकळल्या, रक्त साकळलं आणि एका अवचित क्षणी मुलाच्या तोंडातून शब्द केले, आई बघतो शिवाजी. सगळं सभागृह शांत झालं आणि त्या भयान शांततेला छेदत एका माऊलीच्या रडण्याचा आवाज संपूर्ण सभागृहामध्ये रेंगाळला. माणसं माना वळवळून बघायला लागली आणि त्या माऊलीला विचारायला लागली, माऊली का रडताय? माणसं जी माना वळवळून बघत होती त्या माना वळवळून बघणाऱ्यांना ती माऊली सांगत होती, गेली 2 ते 2.5 वर्ष, गेले 2.5 वर्ष माझं पोरगं मुकं होतं. गेले 2.5 वर्ष या माझ्या मुलाने मला आई या नावाने हाक सुद्धा मारली नव्हती. पण आज रंगमंचावर शिवछत्रपतींना बघितलं आणि माझं 2-2.5 वर्ष 2-2.5 वर्षाचं मुकं पोरगं बोलायला लागलं. अहो 2-2.5 वर्षाचं मुकं पोरगं जर शिवछत्रपतींना रंगमंचावर बघून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती जिवंत हाडामांसाची माणसं. शिवछत्रपती म्हटल्यानंतर आपलं काय व्हायला पाहिजे? रसिक हो, जाता जाता एकदा शिवछत्रपतींचा जय जयकार करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद रसिक हो. यानंतर आपणासमोर या कार्यक्रमाचं खास आकर्षण
समय नृत्य आपणासमोर सादर करतो। मी पुन्हा एकदा विनंती करेन की समय नृत्याची ही कृपया आपण व्हिडिओ चित्रण करू नका। मी माफी मागतो पण